नमस्कार, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। T20 विश्वचषकातून बांगलादेशला आयसीसीनेच बाहेर केलेला आहे, कारण त्यांनी भारतात खेळायला नकार दिला। तर ह्याचा परिणाम म्हणून पाकिस्तानने बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना होत भारताविरुद्ध 15 फेब्रुवारीला होणारा सामना खेळायलाच नकार दिलाय। फक्त एका सामन्यावर त्यांनी बहिष्कार घातलेला आहे। आता ह्यावर अनेकांची अनेक वेगवेगळी मतं आलेली आहेत। भारतीय लोक, पाकिस्तानी लोक, आयसीसी, इतर देशांचे बोर्ड्स वेगवेगळी मतं व्यक्त करतायत। त्याच्यामध्ये राजकीय, पॉलिटिकली इन्स्पायर्ड मतं आहेत, खेळाच्या दृष्टिकोनातून आहेत आणि आर्थिक बाबतीतली मतही व्यक्त केली जात आहेत। ह्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचे सगळे पॉइंट्स सोडून देणार आहोत आणि फक्त आर्थिक दृष्ट्या ह्या निर्णयांचं कोणत्या देशाला आणि आयसीसीला किती नुकसान होऊ शकतं ह्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, एक म्हणजे बांगलादेशचं न खेळणं, दुसरं म्हणजे पाकिस्तानचं फक्त एक सामना न खेळणं। यातली कोणती गोष्ट आर्थिकदृष्ट्या जास्त नुकसानीची ठरू शकते ह्याचा आता आपण आकडेवारीच्या आधारे अंदाज घेऊया। एक गोष्ट जगप्रसिद्ध आहे की भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना क्रिकेट स्पर्धांमधला सगळ्यात लोकप्रिय सामना असतो। सर्वाधिक व्ह्युअर्स, सर्वाधिक प्रेक्षक ह्याच सामन्याला मिळतात आणि त्याचा परिणाम म्हणून या सामन्याच्या प्रक्षेपणाचे हक्क प्रचंड किमतीला विकले जातात। ह्या सामन्यामध्ये दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींचा दरही अतिप्रचंड असतो आणि त्यातून मिळणारा नफा सुद्धा महाप्रचंड असतो आणि त्यामुळे आयसीसी सुद्धा थोडीशी चालूगिरी करते। प्रत्येक वेळेला भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना एकाच गटात ठेवते, जेणेकरून त्यांचा एक सामना साखळीमध्ये खेळला जाईल आणि जर पुढच्या फेरीमध्ये ते दोन्ही संघ दाखल झाले तर कधी ना कधी ते आणखी एकदा भेटू शकतील। ह्या दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका होत नसल्यामुळे आयसीसीला ही काळजी घ्यावी लागते की बहुराष्ट्रीय सामन्यांमध्ये किमान एक सामना तरी ह्या दोन संघांमध्ये खेळलाच जावा। खरं तर अशा स्पर्धांमध्ये जेव्हा वर्गीकरण केलं जातं, वेगवेगळ्या गटांमध्ये संघ विभागले जातात, तेव्हा त्यांच्या रँकिंगचा विचार केला जातो। पण भारत आणि पाकिस्तान एकत्र यावेत म्हणून हे रँकिंग सुद्धा डब्यात टाकून आयसीसी क्रमवारी ठरवते। उदाहरणच बघायचं झालं तर आताच्या वर्ल्ड कप मध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत, पण भारताचा T20 मधला रँकिंग क्रमांक 1 आहे आणि पाकिस्तानचा 6 आहे। जर नियमानुसार वर्गीकरण केलं तर हे दोनही संघ एका गटात येऊच शकत नाहीत। भारताच्या गटात म्हणजे 1 नंबरच्या संघाच्या गटात 8 नंबरला असलेला संघ येऊ शकतो, जो आहे श्रीलंका। परंतु केवळ भारत आणि पाकिस्तान सामना व्हावा आणि त्यातून प्रचंड निधी मिळावा ह्यासाठी आयसीसीने सगळी मोडतोड करून दोन्ही संघांना एकाच गटामध्ये ठेवलेलं आहे आणि त्यामुळे एका गटामध्ये रँकिंगची मोडतोड करून संघ घुसळल्यामुळे इतरही गटांमध्ये त्यांना हेच करावं लागलेलं आहे। आता जर पाकिस्तानने ह्या अशा पद्धतीने जुळवून आणलेल्या भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला तर ह्याच्यामध्ये प्रचंड आर्थिक नुकसान आहे। केवळ भारत आणि पाकिस्तान मधल्या 160-170 कोटी लोकांचंच, त्यांच्या भावनांचं नुकसान नाहीये, त्या पलीकडे जाऊन ह्या दोन देशांना आर्थिक, त्या पलीकडे आयसीसीला आर्थिक आणि इतरही देशांना आर्थिक नुकसान सोसावं लागणार आहे। कारण जगभरातले 2 अब्जाहून अधिक लोक हा सामना पाहत असतात। हा सामना सुरू असताना ते ब्रॉडकास्ट करणाऱ्या टीव्ही चॅनल्सचं रेटिंग आकाशाला भिडलेलं असतं, वेबसाईट्स क्रॅश होतात, ब्रॉडकास्टर्स जाहिरातींसाठी वाटेल तो रेट लावतात आणि ह्या सामन्याची तिकीटं सेमीफायनल किंवा फायनलच्याही आधी विकली जातात अधिक किमतीला। एका अंदाजानुसार ह्या एकाच सामन्याची म्हणजे भारत आणि पाकिस्तान एकाच सामन्याची किंमत $25 कोटी ते $50 कोटी दरम्यान असते। म्हणजे भारतीय रुपयांमध्ये 2121 कोटी रुपयांहून अधिक, 2100 ते 4200 करोड रुपये आणि संपूर्ण T20 वर्ल्ड कपची किंमत मात्र $55 कोटी आहे। म्हणजे $55 कोटी सगळ्या संघांचे मिळून आणि त्यातले 25 कोटीहून अधिक फक्त भारत पाकिस्तान सामन्यासाठी। जर समजा हा सामनाच झाला नाही तर निम्म्याहून जास्त महसूल मिळणारच नाही आयसीसीला आणि त्यामुळे ही संपूर्ण स्पर्धाच नुकसानीत जाईल आणि ह्या नुकसानीमधला आयसीसीचा वाटा साधारण $5 कोटी असेल। बाकीचं नुकसान भारत आणि पाकिस्तान या 2 क्रिकेट बोर्डांनाच सोसावं लागेल। त्यातलं पाकिस्तानचं नुकसान एक्झॅक्टली किती हे ह्या व्हिडिओच्या पुढच्या टप्प्यामध्ये पाहू।
पण त्यापूर्वी बांगलादेश संपूर्ण टुर्नामेंटच खेळणार नाहीये, तर त्यातून होणारं नुकसान किती आहे ते पाहू. बांगलादेशची लोकसंख्या विचारात घेतली तर बांगलादेशच्या एखाद्या स्पर्धेत असल्यामुळे 2.7 कोटी डॉलर्सचा महसूल मिळतो, म्हणजे भारत पाकिस्तानच्या तुलनेत खूपच कमी. दुसऱ्या बाजूला बांगलादेशच्या जागी स्कॉटलंड आलेलं आहे. त्यांच्या स्पर्धेत येण्यामुळे 3.6 लाख डॉलर्स नव्याने मिळतील, म्हणजे बांगलादेश न खेळल्यामुळे आणि त्यांच्याऐवजी स्कॉटलंड खेळल्यामुळे 2.7 कोटी डॉलर्सचं नुकसान वजा 3.6 लाख डॉलर्स एवढं नुकसान होईल. पण त्याच्यामधली गंमत अशी आहे की बांगलादेशला तर आयसीसीनेच बाहेर काढलेलं आहे, त्यामुळे त्यांना ह्याबद्दल काही आक्षेप नाहीये, एवढं नुकसान सोसायला ते तयारच आहे. पाकिस्तान मात्र स्वतःहून एक सामना खेळणार नाही असं सांगतंय आणि त्यामुळे आयसीसी नाराज आहे आणि त्यांना हे प्रचंड नुकसान नको आहे. आता आपण थोडंसं पाकिस्तानचं ह्यामुळे किती नुकसान होईल ते बघू. पाकिस्तानचा वार्षिक महसूल 100 ते 125 मिलियन डॉलर्सच्या दरम्यान आहे. त्यापैकी 35 मिलियन डॉलर्स म्हणजे 35 दशलक्ष डॉलर्स त्यांना, म्हणजे थोडक्यात 3.5 कोटी डॉलर्स त्यांना आयसीसी कडून दरवर्षी मिळतात. म्हणजे जवळपास 25% रक्कम त्यांना वार्षिक महसुलाची आयसीसी कडून मिळते. भारत सोडून इतर देशांशी होणाऱ्या द्विपक्षीय मालिकांमधून त्यांना साधारण 20 दशलक्ष डॉलर्स मिळतात, म्हणजे 2 कोटी डॉलर्स. पीएसएल मधून पण साधारण तेवढेच 2 कोटी डॉलर्स. उरलेले 55 ते 60 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 5.5 ते 6 कोटी डॉलर्स त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफी किंवा एशिया चषक यांसारख्या स्पर्धांच्या आयोजनासाठीची होस्टिंग फी आयसीसी कडून मिळते, त्यातून मिळतात. आता आयसीसीचं जर वर्षाचं गणित पाहिलं तर आयसीसीचं संपूर्ण वर्षाचं बजेट आहे 600 दशलक्ष डॉलर्स, अर्थात 60 करोड डॉलर. त्यातला बराच मोठा भाग हा भारत पाकिस्तान सामन्यावर अवलंबून असतो. आपण पाहिलं आत्ताच की 60 कोटी मधले आता 25 कोटी किंवा त्याहून जास्त डॉलर्स हे आयसीसीला भारत पाकिस्तान सामन्यातून मिळतात. त्यामुळे हा सामना जर झाला नाही तर आयसीसीचं थेट नुकसान 40 ते 70% दरम्यान होईल. आता आयसीसी थेट हा सगळा भुर्दंड सोसणार नाहीच, ते सरळ सरळ पाकिस्तानवरती निर्बंध टाकतील. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे दरवर्षी पाकिस्तानला दिले जाणारे 35 दशलक्ष डॉलर्स अर्थात 3.5 कोटी डॉलर्स त्यांना दिले जाणार नाहीत. हा थेट निर्बंध असेल. त्यानंतर द्विपक्षीय मालिकांमधून मिळणारे 20 दशलक्ष डॉलर्स, होस्टिंग फी 60 दशलक्ष डॉलर्स आणि पीएफएल प्रायोजकत्वाचे 10 दशलक्ष डॉलर्स ह्यावरही निर्बंध मोठ्या प्रमाणात येतील. एकूण हे गणित जर बघितलं तर 90 दशलक्ष डॉलर्स पर्यंत जाऊन पोहोचतं, अर्थात 9 कोटी डॉलर्स. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं संपूर्ण वर्षाचं बजेटच आपण पाहिलं की 12.5-13 करोड डॉलर्सच्या दरम्यान आहे आणि त्यातले 9 करोड डॉलर्स त्यांना मिळालेच नाहीत, तर जवळजवळ 75%हून जास्त नुकसान पीसीबीला सहन करावं लागेल केवळ एक सामना न खेळल्यामुळे. आणि पाकिस्तानकडून हा सगळा निर्णय घेणारा मोहसिन नकवी, त्याला ह्या सगळ्या गोष्टी, ही सगळी गणितं माहीत आहेत, पण तो क्रिकेट मॅनेजरपेक्षा जास्त राजकारणी आहे. त्याचा जो आशिया चषकाच्या वेळेला अपमान झालेला आहे त्याचा त्याला बदला घ्यायचा आहे, राजकारण घुसवायचं आहे आणि त्यासाठी तो क्रिकेटचं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पाकिस्तानच्या क्रिकेटचं सुद्धा बलिदान द्यायला मागे पुढे पाहत नाहीये. एकंदरीतच ही आर्थिक गणिताची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की तुम्ही कॉमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.